ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. सर्वात्मक ईश्वराचं स्वकर्म कुसुमानी पूजन, भाग 2. ओव्या आहेत 912 ते 922. ज्ञानदेव स्वकर्मानी ईश्वर पूजन केल्यावर मोक्षसिद्धी कशी प्राप्त होते त्याचे वर्णन करत आहेत. पै जीवाचे कशी उतरली, ते दासिका गोसावीण झाली. सिसे वेची तयाल मबिली, वही जेवी. एखादी बटीक एखाद्याच्या जीवाच्या मनाच्या कसोटीस उतरली असता ती प्रथमची दासी खरी, पण पुढे मालकीन बनते. अथवा स्वामी कार्यार्थ जो आपले डोके देणारा म्हणजे मरणारा, त्याला स्वामी जसा इनामपत्र देऊन त्याचा दाखला आपल्या दप्तरी ठेवतो, तैसे स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. येर तेगा पांडवा वाणिज्य करणे. त्याप्रमाणे मालकाच्या इच्छेप्रमाणे करण्यास न चुकणे हीच त्याची श्रेष्ठ सेवा होय. त्या वाचून दुसरे काही करणे म्हणजे अर्जुना तो केवळ व्यापार होय. म्हणून विहित क्रिया केली, नव्हे तयाची खून पाळिली. जयापासून का आली आकाराभूते. म्हणून विहित कर्म केले असता ते कर्म केले असे नाही, तर ज्या ईश्वरापासून हे सर्व प्राणी आकाराला आले आहेत त्या ईश्वराची आज्ञाच पाळली असे होय. जो अविद्येची या चिंधिया, गुंडुनी जीव बाहुलिया. खेळवी तसे ती गुणिया, अहंकार रज्जू. तो ईश्वर अविद्यारूपी चिंध्या गुंडाळून बनवलेल्या जीवरूपी बाहुल्या त्रिगुणात्मक अहंकाररूपी दोरीने खेळवत आहे, म्हणजे जीवाकडून त्रिगुणात्मक कर्म करवित आहे. जेणे जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरित. झाले आहे दीपजात तेजे जैसे. ज्याप्रमाणे सर्व दिव्यांच्या आत बाहेर एक तेजच व्यापून आहे, त्याप्रमाणे ज्या ईश्वराच्या योगाने हे सर्व जग आत बाहेर पूर्णपणे भरलेले आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. पूजा केली होय अपारा तोषा लागी. हे वीरा अर्जुना, त्या सर्वात्मक ईश्वराला स्वकर्मरूपी फुलांची पूजा केली असता ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते. म्हणून तिये पूजे रिझलेनी आत्मराजे. वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया. म्हणून त्या पूजेने संतुष्ट झालेल्या आत्मराजाकडून त्याला वैराग्य सिद्धी हा प्रसाद दिला जातो. जैसे वैराग्य दशे ईश्वराचे निवेध वशे. हे सर्वही नावडे जैसे वांत होय. त्या वैराग्यामध्ये ईश्वराचा वेध लागल्या कारणाने हे सर्व स्वर्ग संसार वगैरे ओकलेल्या पदार्थांप्रमाणे आवडीनसे होतात. प्राणनाथाची या आधी विरहिणी ते जिनेही बाधी. तैसे सुख जात त्रिशुद्धी दुःखची लागे. नवऱ्याच्या ध्यासामुळे म्हणजे नवऱ्याचा वियोग झालेल्या स्त्रीस जगणे देखील त्रासदायक वाटते. त्याप्रमाणे संसारातील जी सर्व सुखे आहेत ती दुःखाप्रमाणे त्रासदायक वाटू लागतात. सम्यक ज्ञान नुदैजता वेधेची तन्मयता. उपजे ऐसी योग्यता बोधाची लाहे. यथार्थ ज्ञानाचा उदय न होता ईश्वराच्या वेधानेच तन्मयता उत्पन्न होते, अशी बोधाची योग्यता त्याला प्राप्त होते. म्हणून मोक्ष लाभा लागी. जो व्रते वाहा तसे अंगी. तेने स्वधर्मो आस्था चांगी अनुष्ठावा. म्हणून मोक्षाच्या प्राप्तीकरता जो अंगाने व्रतांचे आचरण करतो त्याने स्वधर्माचे चांगल्या आस्थेने आचरण करावे. स्वकर्मरूपी कुसुमाने परमात्म्याची पूजा कशी करावी व त्यामुळे मोक्षसिद्धी कशी प्राप्त होते ते ज्ञानदेव सांगत आहेत. स्वकर्म करावीत ती ईश्वराचीच आज्ञा आहे. तेव्हा त्याचे मनोगत ओळखून आपण अशी कर्मे करावीत की त्याचे ईश्वरालाही ओझे वाटेल. मग ईश्वर ते ऋण फेडण्यासाठी जीवाला मोक्ष प्राप्त करून देईल. ज्ञानदेव उदाहरण देतात की एखादी दासी जीवाला आवडली तर ती घरधनीन होऊन राहते. तसे ईश्वराला स्वकर्म शास्त्राज्ञेप्रमाणे करणारा जीव अतिशय आवडतो. जो प्राणपणाने रणांगणावर लढून राजाला विजय प्राप्त करून देतो त्याचे राजाला ऋण होते व तो ऋणमुक्त होण्यासाठी त्या बदल्यात त्या सैनिकाला काही इनाम देतो. त्याप्रमाणे परमात्म्याचे मनोगत ओळखून स्वकर्म करणे हीच त्याची खरी सेवा आहे.
त्या सेवेने तो प्रसन्न होतो. नाहीतर स्वकर्म ईश्वराचं मनोगत ओळखून अहम कर्तृत्व व फलाशा धरून करणे म्हणजे तो एक प्रकारचा व्यापारच ठरेल. तेव्हा ईश्वराच्या इच्छेप्रमाणे कर्म करणे म्हणजे त्याची आज्ञा पाळणेच आहे. ज्ञानदेव एक रूपक करतात. जीव म्हणजे अविद्यारूपी चिंध्या गुंडाळून केलेल्या बाहुल्या आहेत. त्रिगुणात्मक अहंकार रूपी दोरी हातात धरून तो परमात्मा त्या बाहुल्यांना नाचवते. अहंकारामुळे जीव हे कर्म मी केले, त्याचे हे फळ मला मिळायला हवं, अशा प्रकारे कर्मात आसक्त होतो व कर्मबंधात अडकतो. त्याला कर्मबंधातून सुटका हवी असेल तर त्याने त्या कर्मातील अहंकार सोडून द्यायला हवा व ही कर्मे करणे ही ईश्वराची आज्ञा असल्यामुळे ते माझे कर्तव्य आहे असं समजून स्वकर्म कुसुमांनी त्याची पूजा केली पाहिजे. एक परमात्मा सर्व ठिकाणी भरून राहिला आहे हे ओळखले पाहिजे व आपली कर्मे त्याच्या चरणी अर्पण केली पाहिजेत. अर्पण प्रक्रियेत अहंकाराचं विसर्जन होतं आणि परमात्मा प्रसन्न होतो व प्रसाद म्हणून त्याला तो वैराग्य प्रदान करतो. वैराग्य म्हणजे विषयांपासून सर्व प्रकारच्या भोग सुखांपासून अलिप्तता. अशी अलिप्तता प्राप्त झाली की स्वर्गादी सर्व भोग वांतीप्रमाणे तुच्छ वाटू लागतात. एका ईश्वराचाच ध्यास लागतो. पतीच्या वियोगामुळे पतिव्रता जशी दुःखी होते, तिला जगणं सुद्धा नकोसं वाटतं, त्याप्रमाणे त्याला ईश्वराशिवाय जगत दुःखदायक वाटू लागतं. अशा संतत ईश्वर प्रणिधानाने त्याला सम्यक ज्ञानाचा उदय झाला नसला तरीही ईश्वराशी तन्मयता प्राप्त होते व ज्ञानाची योग्यता मिळते. म्हणून ज्ञानदेव सांगतात की ज्याला मोक्षप्राप्ती करता व्रते करायची असतील त्याने स्वधर्माचरणरूपी व्रताचंच अनुष्ठान करावं असं सांगून ज्ञानदेवाने स्वधर्माचरणावर भर दिलेला आहे व भगवंतांनी सांगितलेल्या पुढील श्लोकाजवळ श्रोत्याला आणून सोडलं आहे. पुढे भगवंत स्वधर्मच कसा श्रेष्ठ आहे ते सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.